श्रोते हो, नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 2. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळू जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्या माझी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. मागील भागात अर्जुन भीत भीत आपणाला सर्व विश्वरूप स्वरूप दाखवावे असे विचारण्यास प्रवृत्त झाला आहे. तो आता कोणत्या खुबेने हे विचारतो हे ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगत आहेत. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे जै महाभूते ब्रह्मी आटती जीव महादादींचे ठाय फिटती तै जे देव होऊनी ठाकती ते विसंवने शेषींचे होते हृदयाचे परिवरी रोविले कृपणाचे परी शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढे हिये फोडिले जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वरे हरे ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही हे बोलो तरी आम्हा तुझ पावोनी कैचे परी साचची महामुहाची पुरी बुडाले या देखोनी सीसवरी तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते एक तू वाचुनी काही विश्वी दुजियाची भाष नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणू मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवांते या स्वजनू आपुले म्हणे याही वरी याते मी मारेन म्हणे तेने पापे केरी घेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची या आरती रोहिणी पीत जी किरडू तरी कापडाचे परिलहरी येत होते असाचे ऐसे वाया मरतया जीवांचे श्रेय तुवा घेतले आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घालील देखोनी आता ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. मग अर्जुन भगवंताला म्हणतो, हे कृपानिधी, जे बोला ते आवयाचे नाही ते आपण माझ्याकरता बोललात. जेव्हा पंचमहाभूते परब्रह्मात नाहीशी होतात व जीव आणि महत्व यांचा बेपत्ता होतो त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप असता ते शेवटचे विश्रांती स्थान होय. जी स्वरूप स्थिती वेदालाही कळू न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरात कृपणासारखी लपवून ठेवली होती. आज ते अंतःकरणातील अध्यात्म ज्ञानाची गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली. ज्या अध्यात्म ज्ञानावरून प्रत्यक्ष शंकराने आपले ऐश्वर ओवाळून टाकले. भगवंता, अशी जी वस्तू ती आपण मला एका क्षणात दिलीत असे म्हणावे तर आम्ही आपणापासून वेगळे आहोत कोठे. पण खरोखर मोहरूपी महापुरात मला मस्तकापर्यंत बुडालेला पाहून श्रीकृष्णा आपण स्वतः उडी घालून मला त्यातून बाहेर काढले. एक तुझ्या वाचून या त्रैलोक्यात दुसऱ्या पदार्थाची गोष्ट सुद्धा नाही. असे असताना काय आमचे दुर्दैव आहे पहा, की आम्ही कोणीतरी आपणाहून निराळे आहोत असे नाही. असे असताना असे समजतो जगात मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान धरून देहासंबंधी जे कौरवाधिक त्यांना आपले भाऊबंद समजत होतो. यावर मी त्यांना मारीन तर त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल अशा प्रकारची दुःस्वप्ने मी पाहत होतो. तो एवढ्यात आपण मला जागे केले. हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा, जणू काय गंधर्व नगरीची मेघातील वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ प्राशन करीत होतो. महाराज, कापडाचा साप पण तो चावला असा भ्रम होऊन लहरी मात्र खऱ्या येत होत्या. आपण मरणार असे वाटत होते. अशा अज्ञानात मरणाऱ्या जीवाचे माझे वाचविण्याचे पुण्य तुम्ही घेतले. आपलेच प्रतिबिंब आहे हे न समजता सिंह आता विहिरीत घालून येणार, तोच त्यास आवरून धरावे. त्याप्रमाणे अनंता माझे रक्षण केले, संरक्षण केले. एरवी माझा तरी तुले वरी येत निश्चय होता अवधारी
जे आताची साताही सागरी एकत्र मिळीचे. हे जगची आगावे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजने न घडावे, गोत्रजंशी मज. ऐसी अहंकाराचे ओढी, मी आग्रह जळी दिधली होती बुडी. चांगची तू जवळा एरवी काढी, कवरू माते. नाथिले आपण पाये कमालिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी, तैसे ते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी, चैतन्या सकट. दुराग्रह हिरण्याक्षय, माझी बुद्धी वसुंधरा सुधले काखे. मग मोहार्ण वर्ण गवाक्षे, रिघोनी ठेला. तेत तुझे नि गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची आठाया येणे. हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले. परी पाचही पालव मोकलिले, मज प्रती. ते काही नवचेची वाया, भले यश फावले देवराया. जे साध्यांत माया निरसली माझी, आजी आनंद सरोवरींची कमळे. तैसे हे तुझे डोळे, आपुलिया प्रसादांची रावळे. जया लागी करीती, हा हो तयाही आणि मोहाची भेटी. हे कायसी पावळी घोटी, केवती मृगजळाची वृष्टी. वडवानळेसी, आणि तव दातारा एक उपेची आरी घोनी गाभारा. येत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये. येत विस्मयो काही आहे, तरी उथरलो की तुझे पाये. शिवतले आहाती. बाकी माझा आतापर्यंत असा निश्चय होता की, जरी हे सातही समुद्र आत्ताच एकवट झाले, प्रलय जरी झाला किंवा आकाश जरी तुटून पडले, तरी मला माझ्या गोत्रजांशी युद्ध करण्याचा प्रसंग येऊ नये. अशा प्रकारे अहंकाराच्या भरात मी दुराग्रहाच्या जाळात बुडी मारली होती. प्राण गेला तरी युद्ध करणार नाही असे ठरवून बसलो होतो. पण आपण जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते. वास्तविक नसलेला असा मीपणा एक मानला, व तसेच कौरवादी हे काही नाहीत पण त्यांना नातलग असे मानले. याप्रमाणे मला मी व हे माझे असे वेड लागले होते. पण तुम्ही बाजू राखली. मागे लाक्षाग्रहात जळत असताना आपण वाचवले खरे, पण त्यावेळी फक्त स्थूल देहासच भय होते, हे लक्षात ठेवा. पण ह्या मोहरूपी अग्नीची पीडा काही निराळी आहे, कारण ती चैतन्याला सुद्धा आहे. दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. महाराज, आपल्या सामर्थ्याने पुन्हा ती बुद्धी मूळ ठिकाणाला आली. हे भगवंता, आपणाला हा दुसरा वराह अवतारच धारण करावा लागला, असे तुझे अनंत उपकार मी एका वाणीने किती वर्णन करणार. फार तर काय, पण पंचप्राण सुद्धा आपण मला दिले. देवा, ते तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता त्या श्रमाला चांगले यश लाभेल, कारण माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. आनंद सरोवरातील कमले असावीत त्याप्रमाणे हे तुझे डोळे, ज्याच्याकरता आपल्या प्रसादाची मंदिरे करतात. आहा, त्याची आणि मोहाची गाठ, छे छे, ही यशकिंचित गोष्ट कशाला मनात आणावी. समुद्राच्या पाण्याने देखील न भिजला जाणारा जो वडवाग्नी, त्याच्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार. आणि मी तर हे दातारा आपल्या कृपेच्या मंदिरात शिरून ब्रह्मरसाचा चारा खात आहे. महाराज, त्याने माझा मोह जाईल यात काय आश्चर्य आहे. खरोखर तुझ्या पायाची शपथ वाहून सांगतो की माझा उद्धार झाला. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा पैसिले आज. ये भूते जया परी होती, अथवा लया हन जैसे नि जाती. ते बजपुडा प्रकृती विवंचिली देवे, आणि प्रकृती खीर उगाना दिधला. वरी पुरुषाचा ठाव दाविला, जयाचा महिमा पांघरोनी जाहला. धडवता वेदू, जी शब्दराशी वाढे जी, का धर्मा ऐशिया रत्ना ते विये. ते येथे प्रभूचे पाये ओगळे म्हणून. ऐसे अघात महात्म्य, जे सकळ मार्गे गम्य, जे स्वात्मनुभव रम्य. ये तया परी दाविले, जैसा केरू फिटली आभाळी. दिठी रिगे सूर्यमंडळी, का हाते सारुनी बाभुळी. जण देखिजे नातरी उकलतया सापाचे वेढे, जैसे चंदना खेव देणे घडे. अथवा विवंसी पळे मग चढे निधान हाता. तैसा प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परवती. मग परतत्व माझे मते शेजार केले, म्हणून ये विषयीचा मज देवा. भरवसा कीर जाहला जीवा, पै आणि एक हेवा उपनला असे.
तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आना कवना पुसो जाओ. काय तुझं वाचोनी ठाओ, जाणता हो आम्ही. जळचरू जळाचा आभार उधरी, बाळक स्तनपाणी उपरोधो करी. तरी तया जिनया श्रीहरी, आन उपायो असे. म्हणून भीड सांकडी न धरवे, जीवा आवळे तेही तुझ पुणे बोलावे. तवर आहे म्हणितले देवे, चाड सांगे. अहो कमल नयना, कोटी सूर्य तेजसा, महेशा, आज तुम्हाकडून मी असे ऐकले की ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व लय पावतात, अशी जी माया, ती मला देवांनी विस्तारपूर्वक सांगितली आहे. त्या मायेचा झाडा घेऊन परमात्म्याचेही मूळ स्थान दाखविले. ज्या परमात्म्याच्या महिम्याने वेद त्याचे यश गाण्यास समर्थ झाले, जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व ज्याच्यापासून धर्मासारखी रत्ने निपजतात, ह्या सर्व गोष्टी ते आपल्याच पायांचा आश्रय करतात. म्हणून हे प्रभू घडून येतात. त्याप्रमाणे देवा, तुमचे हे अगाध महात्म्य, जे सर्व मार्गाने जाणण्यास योग्य व आत्मानुभवाने परिपूर्ण, ते तुम्ही दाखविले. ज्याप्रमाणे अभरे नाही तशी झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते, किंवा हाताने शेवाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते, किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते, अथवा पिशाच्चे नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते. त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती, ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतत्व भेटले. म्हणून देवा, तुमच्या आगाध शक्ती माझ्या जीवाला पूर्ण भरवसा आला आहे. परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे. ती भीड धरून जर मी तुम्हाला विचारले नाही, तर दुसऱ्या कोणाच विचारावयास जावे? कारण तुमच्या वाचून दुसऱ्या आम्हास ठिकाण माहीत आहे का? माशांनी जळाचे आभार मानून त्यास तस्ती न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान मागण्याची भीड धरली, तर श्रीहरी त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे का? म्हणून संकोच न करता मनात येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी, इतके अर्जुन म्हणतो आहे. तोच देव म्हणाले की तुझे बोलणे राहू दे, तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे ती सांग. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोटी, ती या प्रतितीची दिठी निवाली माझी. आता जयाचे निसंकल्पे, हे लोक परंपरा होय हरपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी, ते मुद्दल रूप तुझे. जेथून ये द्विभुजे अन चतुर्भुजे, सुर कार्याचे निव्याजे. घेऊ घेऊ येसी, पैजळ शयनाची अवगणिया. कामस्य कुर्मय्या मिरवणिया, खेळू सरलिया तू उनिया. साठविसी जेत उपनिषदे जे गाती, योगी ऐरधी रिगोनी पाहती. जया ते सनकादिका हाती, पोटाळूनिया. ऐसे आघात जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे. ते देखावया चित्त माझे, उतावीळ देवा. देवे फेडून या सांकड, लोभे पुसली जरी चाड. तरी हेची एक वाड, आरती जी मज तुझे विश्वरूप आघवे. माझी दिटीसी गोचर हो आवे, ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे. अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. आता ज्या ब्रह्म इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते व त्याचेच ठिकाणी लय पावते, आणि त्याच ठिकाणाला तुम्ही हे माझे स्वरूप आहे असे म्हणता, ते तुमचे मुख्य स्वरूप, जेथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी जी रूपे घेऊन तुम्ही येता. क्षीराब्दीतील शेष शयनाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर हे गारोड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगीजन हृदयात आठवून ज्याचे ध्यान करतात व ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहतात, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पाहण्याकरता देवा, माझे चित्त फार उतावळे झाले आहे. तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी इच्छा काय आहे म्हणून विचारले, तर हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. आपले सर्व विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतला आहे. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.